इयत्ता चौथी, विषय परिसराभ्यास भाग 2। पाठाचे नाव आहे शर्थीने खिंड लढवली। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। यातील प्रश्न अ, सिद्धी जोहरने टिंबटिंब गडाला चौफेर वेढा घातला। उत्तर पन्हाळ। प्रश्न आ, बाजी प्रभूची टिंबटिंब बघून शिवराय गहिवरले। उत्तर स्वामी भक्ती। पुढील प्रश्न ई, घोडखिंड टिंबटिंब या नावानेच इतिहासात अमर झाली। पावनखिंड। प्रश्न 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ, शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला? उत्तर, शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी लवकर किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा सिद्धीला निरोप पाठवला। प्रश्न आ, सिद्धी जोहर का चौतळला? उत्तर, शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढ्यातून निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी जोहर चौताळला। प्रश्न ई, विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले? उत्तर, विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले की आम्ही गडावर जातो, तेथे पोहोचताच तोफेचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या। प्रश्न 3, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ, पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? उत्तर 1, पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजून 2 पालख्या सज्ज केल्या। एका पालखीतून सोंग घेतलेला शिवाजी दिंडी दरवाजातून बाहेर पडणार। ही पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार। 3, त्याच वेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर पडून वेढ्यातून निसटून जाणार। प्रश्न आ, बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली? उत्तर 1, बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या। 2, खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी उभी करून बाजीप्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला। 3, शत्रू खिंडीत आला की वरून जमा केलेले दगड गोट्याचा वर्षाव करायचा। अशी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजीप्रभूने योजना आखली। प्रश्न 4, कारणे लिहा। यातील प्रश्न अ, आदिलशहा भयंकर चिडला। उत्तर 1, विजापूर दरबारातील बलाढ्य सरदार अफजल खान यांचा शिवरायांनी वध केला होता। 2, त्यामागोमाग त्यांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला, त्यामुळे विजापूरचा सुलतान आदिलशहा भयंकर चिडला। प्रश्न आ, शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशीद अमर झाला। उत्तर 1,
शिवरायाप्रमाणे दिसणाऱ्या शिवाजीची पालखी शिवरायांची आहे असे समजून शत्रूच्या सैनिकांनी ती पकडली व सिद्धी जोहरच्या छावणीत नेली. 2. तोपर्यंत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. 3. इकडे थोड्या वेळाने सोंग घेतलेल्या शिवाजीचे सोंग उघडकीस आल्यावर सिद्धीने त्याला ठार केले. अशा रीतीने शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेतील शिवाजी अमर झाला. प्रश्न ई. पावनखिंड इतिहासात अमर झाली. उत्तर 1. स्वामी भक्त बाजीप्रभूंनी घोडखिंड अखेरपर्यंत लढवली. 2. शिवराय गडावर पोहोचण्याची खून म्हणून केलेल्या तोफांचे आवाज कानी पडल्यावरच या वीराने प्राण सोडला. 3. अशा तऱ्हेने स्वामी भक्ताच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, त्यामुळे पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली. प्रश्न 5. कोण ते लिहा. यातील प्रश्न अ. शूर पण क्रूर होता. कोण? सिद्धी जोहर. प्रश्न आ. घोडखिंडीत शर्थीने झुंज देणारे. बाजीप्रभू देशपांडे. ई. वेढ्यातून निसटून जाणारे. शिवाजीराजे. बालमित्रांनो, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा. धन्यवाद.